असं सहसा होत नाही की कॉम्पिटेटिव्ह पेपरमध्ये रेझोनन्स कंडिशनवर क्वेश्चन येत नाही। एसी सिरीज सर्किटमधला सगळ्यात फेमस कॉम्बिनेशन आहे आरएलसी सिरीज सर्किट। आरएलसी सिरीज सर्किटमध्ये करंट इक्वेशन डायरेक्ट डिटरमाइन करता येत नाही, सो 3 कंडिशन मधून जावं लागतं। एल इज ग्रेटर दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन एल और बोथ आर सेम। जिथे एल आणि सी सेम असतात किंवा एक्सएल आणि एक्ससी सेम असतात पूर्व, त्या कंडिशनला आपल्या ब्रांचमध्ये रेझोनन्स कंडिशन असं म्हणतात। सो रेझोनन्स कंडिशनचे काही महत्त्वाचे की पॉइंट आहेत तेवढं तुम्ही पाठ करा। जसं की रेझोनन्स कंडिशनला तीच कंडिशन, रेझोनन्स कंडिशन म्हणजे फक्त अशी कंडिशन जिथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू 100% मॅच करते। समजतंय? मग पूर्वमधील अजून काय, रेझोनन्स कंडिशन फक्त आरएलसी मध्ये तयार होते। रेझोनन्स कंडिशन मध्ये व्होल्टेज तर कधी चेंज होत नाही, पण करंट बदलतो। करंट काय, I = IM sin of ओमेगा टी। पहिल्याचा फेज अँगल -π/2, दुसऱ्याचा फेज अँगल +π/2, बोथ आर गेट कॅन्सल। सो तुम्हाला इथं अँगल मिळतो का? नाही। रेझोनन्स कंडिशन मध्ये फेज अँगल मिळत नाही, सो हा इन फेज असतो।